हॅलो एव्हरीवन, वेलकम टू विद्यागुरु अकॅडमी. 2025 या वर्षापासून MPSC जे नवीन पॅटर्न आणणार आहे, म्हणजे ज्यामध्ये आपल्याला दिसेल की डिस्क्रिप्टिव्ह मेन्स हा जो प्रकार न्यू पॅटर्न लागू करणार आहे, त्याबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिटेलमध्ये माहिती बघणार आहे. म्हणजे कशी नवीन परीक्षा पद्धती असेल, नवीन अभ्यासक्रमाचा स्कोप काय, UPSC आणि MPSC यामध्ये किती सिमिलॅरिटी आहे, ह्या दोन्ही गोष्टी आपण इथे बघणार आहे. आणि म्हणजे जसं जसं पुढे जाईल तिथे आता मोस्टली तर तुम्हाला दिसेल की ही जी एक्झाम आहे ही इंग्लिश ॲज वेल ॲज मराठी या दोन्ही माध्यमातून आपल्याला लिहिता येणार आहे. सो जे काही विद्यार्थी असतील, दोज स्टुडंट हु आर प्रिपेअरिंग इन इंग्लिश, दे कॅन ऑल्सो गिव्ह द एक्झाम्स इन देअर इंग्लिश मीडियम. सो मग इथे आपल्याला हा प्रयत्न करायचा आहे या व्हिडिओमध्ये की मी दोन्ही गोष्टी म्हणजे दोन्ही लँग्वेजमध्ये एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करेल, मराठीमध्ये पण आणि जे इंग्लिशमध्ये कम्फर्टेबल असेल त्यांना इंग्लिशमध्ये पण. सो यामध्ये आपल्याला एक लक्षात घ्यायचं आहे की हा जो डिस्क्रिप्टिव्हचा पॅटर्न आहे हा आपण म्हणूयात की UPSCचा जो आधीचा पॅटर्न आहे त्याच्याशी अलाईन आहे. अँड ॲज तुम्हाला दिसत असेल की मी UPSCच्या पण मेन्स इंटरव्ह्यू दिलेला आहे, MPSCच्या पण मेन्स इंटरव्ह्यू दिलेला आहे जुन्या पॅटर्नमध्ये. तर UPSCचा पॅटर्न आणि MPSCचा पॅटर्न याला कसं अलाईन करता येईल ते पण आपण जसं जसं व्हिडिओच्या पुढे जाऊ तसं तसं बघूयात, ठीक आहे. सो फर्स्टली आपल्याला एक माहीत असलं पाहिजे, एक ब्रीफली एक आयडिया असली पाहिजे आपल्याला की ओल्ड पॅटर्न काय होता. तर ओल्ड पॅटर्नमध्ये, आणि हे पण आपण मोस्टली वी आर टॉकिंग अबाउट द मेन्स एक्झाम. तर ओल्ड पॅटर्नमध्ये MPSCमध्ये काय असायचं, तर पूर्ण जे काही क्वेश्चन्स असायचे ते ऑब्जेक्टिव्ह फॉर्मॅटमध्ये असायचे. म्हणजे त्याला आपण ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न म्हणायचो एक्झाम मेन्स. त्यामध्ये फक्त एक इंग्लिश आणि मराठीचा एक पेपर असायचा रिटर्नचा 100 मार्क्सचा. बाकी सर्व जी काही एक्झाम असायची म्हणजे GS 1 to 4 पर्यंत हे सगळे ऑब्जेक्टिव्ह म्हणजे MCQ फॉर्मॅटमध्ये ती एक्झाम व्हायची, बरोबर. म्हणजे ज्याची मेन्स यावर्षी अजून बाकी आहे 2024ची पण होणारच आहे, ती या जुन्या पॅटर्ननुसार होणार आहे. न्यू पॅटर्न जे लागू होणार आहे MPSCसाठी इन द इयर ऑफ 2025 यामध्ये जे काय असेल राईट फ्रॉम GS 1 to GS 4 हे जे 4 पेपर आहेत, एक एसेचा पेपर असेल आणि ऑप्शनलचे 2 जे पेपर असणार आहेत. तर हे काय आहे याबद्दल आपण डिटेलमध्ये बघूयातच माहिती. हे सगळे कसे असणार आहेत तर याचे आपल्याला करायचे सब्जेक्टिव्ह, म्हणजे ज्याला आपण डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न म्हणतो. तर हे सब्जेक्टिव्ह, डिस्क्रिप्टिव्ह किंवा मग मराठीमध्ये ज्याला आपण वर्णनात्मक पद्धती म्हणतो, म्हणजे जिथे तुम्हाला क्वेश्चन दिला असेल आणि त्यावर आन्सर्स लिहावं लागेल फॉर 10 मार्क्स, 15 मार्क्स किंवा व्हॉट एव्हर मे बी द मार्क्स. त्याचं अजून पेपर झालं नाही म्हणून त्याबद्दल क्लॅरिटी पण नाही आहे किंवा MPSC पण तसं काही असं डिक्लेअर केलं नाही. बट मोस्टली वी कॅन कन्सिडर दॅट की जशी UPSC एक्झाम घेते त्याच पॅटर्नवर MPSCची एक्झाम पुढे 2025मध्ये होण्याचे हाय चान्सेस आहेत, असं आपण एक प्रिडिक्शन म्हणू शकतो. तर आता यामध्ये थोडक्यात आपण आता एक ब्रॉडली आयडिया बघूयात की कसं पॅटर्न असणार आहे आणि बाकी मग पूर्ण अभ्यासक्रमाची पद्धती काय, परीक्षा पद्धती कशी असणार हे डिटेलमध्ये आपण बघणार आहे. तर आता UPSC आणि MPSC मेन्स ज्या दोन्ही असणार आहेत त्या ॲज फार ॲज एक्झाम पॅटर्न इज कन्सर्न दे आर 100% सेम. म्हणजे जी काही परीक्षा पद्धती आहे ती 100% मेन्ससाठी बरं का, मुख्य परीक्षेसाठी ती सेमच आहे. कशी, तर बघा UPSC आणि UPSCला जनरल स्टडीज म्हणजे GS 1चा पेपर असतो, देन GS 2चा असतो, GS 3चा असतो आणि GS 4चा असतो. सेम आपल्याला दिसेल MPSCला पण नवीन पॅटर्नमध्ये असे 4 सामान्य अध्ययन 1 ते सामान्य अध्ययन 4 पर्यंतचे 4 पेपर असणार आहेत असं MPSCने डिक्लेअर केलेलं आहे, बरोबर, त्यांच्या नोटिफिकेशनमध्ये. त्यानंतर एक एसे पेपर असणार आहे ज्याला आपण मराठीमध्ये निबंधाचा पेपर म्हणतो. आणि हे सर्व 250 मार्काचे पेपर आहेत, म्हणजे 250 मार्क्सचा ईच पेपर असतो हा, ठीक आहे. त्याचे कॅल्क्युलेशन वगैरे आपण नंतर बघूया की टोटल कॅल्क्युलेशन वगैरे नेक्स्ट आपल्याला ते कळेलच पुढे गेल्यानंतर. परंतु तुम्हाला हे कळलं पाहिजे की 4 सामान्य अध्ययनचे पेपर आहेत, त्यामध्ये अभ्यासक्रम काय आहे तो पण आपण पुढे जाऊन एक ब्रीफली डिस्कस करूया की त्यामध्ये कोणकोणते कंपोनंट आहेत, ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला ऑप्शनल पेपर एक जो आहे तो इंडिव्हिज्युअली सिलेक्ट करायचा आहे आणि त्याचे 2 पेपर असणार आहे. फॉर एक्झाम्पल मी जेव्हा UPSCचा पेपर लिहायचो तेव्हा माझा ऑप्शनल होता पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन, म्हणजे राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध. मग त्यामध्ये 2 पेपर असायचे आणि त्यावर आम्हाला लिहावं लागायचं. काही जणांचं समाजशास्त्र असेल म्हणजे सोशिओलॉजी, काही जणांचं अँथ्रोपॉलॉजी असेल, इकॉनॉमिक्स असेल, मॅथमॅटिक्स, ती जी काही लीड दिलेली आहे MPSCने सिमिलरली UPSCने, तर त्यामधला एक आपल्याला ऑप्शनल पेपर निवडायचा असतो. तर त्याबद्दलही आपण पुढे जाऊन माहिती आपण बघूयातच. बिगिनिंगला तुम्हाला फक्त हे माहीत पाहिजे की त्यांचं पॅटर्न जे आहे 4 पेपर सामान्य अध्ययनचे असणार आहे, 5वा एक निबंधाचा पेपर आहे
आणि 2 ऑप्शनलचे, म्हणजे असे 7 पेपर तुम्हाला तिथे 250 मार्क्सचे लिहायचे आहेत. यामधून तुम्ही सिलेक्ट जर झाले, यामध्ये तुम्हाला चांगले मार्क्स मिळाले, तर तुमचं मेन्समधून सिलेक्शन होऊन तुम्हाला इंटरव्ह्यूला जाण्यासाठी तुम्ही इलिजिबल होणार. सेम पॅटर्न UPSCला आहे, तसंच पॅटर्न MPSCला पण लागू होणार आहे. ठीक आहे. त्यामुळे जे काही विद्यार्थ्यांनी UPSCची तयारी केलेली आहे ते तर याला इलिजिबल आहेतच आणि ते चांगल्या प्रकारे देऊ शकतात. सिमिलरली तुम्ही जर MPSCचा अभ्यास करणार असाल तर तुमच्या सेम अभ्यासावर तुम्ही UPSC पण देऊ शकणार आहे. आता यामध्ये थोडीशी एक गोष्ट आपल्याला डिस्टिंग्विश करायची, ती म्हणजे प्रिलिम्सचं पॅटर्न. तर थोडक्यात प्रिलिमबद्दल बघून घेऊयात आपण की UPSC आणि MPSCचे प्रिलिम सेम आहे का, तर नाही, त्यामध्ये बराच फरक आहे. कसा फरक आहे, तर काही टॉपिक्स पण वेगळे आहेत आणि जे क्वेश्चन विचारण्याची जी एक स्टाईल आहे UPSCची आणि MPSC, त्यामध्ये थोडा फरक नक्कीच असायलाही पाहिजे आणि आहे पण. परंतु जर का प्रिलिम्सचं एक्झाम पॅटर्न बघितलं तर आपल्याला सेम दिसेल की पूर्वपरीक्षा पास करण्यासाठी जे ऑफिशियल वेबसाईटहून मी घेतलेलं आहे, महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस गॅझेटेड कंबाईन प्रिलिमिनरी एक्झामिनेशनसाठी 2 पेपर असतात. पहिला पेपर 1 जो आहे कंपल्सरी, दुसरा पेपर 1 जो आहे तो क्वालिफाईंग आहे. तर पेपर 1 जो आहे 200 मार्कासाठी आहे. 2 तासाचं डिग्री लेवलचं नॉलेज त्यांनी एक्सपेक्ट केलं आहे. दोन्ही लँग्वेजमध्ये अवेलेबल आहे. इफ यू आर कम्फर्टेबल विथ द इंग्लिश देन यू कॅन हॅव द ऑप्शन टू गिव्ह द क्वेश्चन पेपर इन इंग्लिश. आणि तुमचं मराठी जर असेल मीडियम तर तुम्ही मराठीमधून तिथे आहेच अवेलेबल तुम्हाला. आणि दोन्ही जे पेपर असणार ते ऑब्जेक्टिव्ह टाईप, म्हणजे त्याच्यात मल्टिपल चॉईस क्वेश्चन जे असतात की एक क्वेश्चन दिला आहे आणि खाली 4 ऑप्शन्स दिले आहेत, त्या फॉर्मॅटमध्ये तो असतो. पेपर 2 जो आहे, ज्याला बऱ्याचदा CSAT या नावाने ओळखलं जाते, सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड टेस्ट, यामध्ये ब्रॉडली 3 कंपोनंट येतात. CSATमध्ये एक असतो कॉम्प्रेन्शन, ज्यामध्ये उतारा आणि त्यावर प्रश्न असतात. सेकंड आहे सपोज आपण मॅथ्स टाईप म्हणतो, ज्याला क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड असं इंग्लिशमध्ये म्हणलं जाते, म्हणजे ज्यात आपण म्हणूयात की गणित हा विषय असतो. आणि थर्ड आहे जो लॉजिकल रिझनिंग, म्हणजे बुद्धिमत्ता, या घटकावर आधारित. असे 3 घटकावर आधारित जे प्रश्न येतात, 200 मार्काचे पेपर असतो. त्यापैकी तुम्हाला क्वालिफाईंग म्हणजे 66+ मार्क घ्यायचे असतात तुम्हाला. तो फक्त क्वालिफाईंग आहे, मेरिटसाठी त्याची म्हणजे मेरिटमध्ये त्याला कन्सिडर करत नाही. हा पेपर एकदा क्वालिफाय झाला, मेरिट लिस्ट जी लागणार आहे ती लागणार आहे पेपर 1 वर. ठीक आहे. मग याच्यात निगेटिव्ह मार्किंग वगैरे त्या गोष्टी तर आहेतच, परंतु त्याबद्दल आपण डिटेलमध्ये जाणार नाही. ब्रीफली प्रिलिम्सचा पण अभ्यासक्रम बघून घेऊयात आपण की काय काय मेजर कंपोनंट तरी आपल्याला माहीत असलेच पाहिजे. ठीक आहे. आता हा GS पेपर 1 जो सांगितला मी तुम्हाला की ज्याच्याहून आपल्याला मेरिट लिस्ट लागते प्रिलिम्सला, तो 200 मार्क्सचा इथे. आता काही जणांना म्हणाल की हे मराठीमध्ये आहे, आपण इंग्लिशमध्येही बघूया सिलेबस काय. जस्ट हा एकदा मराठीमध्ये डिस्कस करूया आणि देन वी विल डिस्कस इन इंग्लिश ॲज वेल. ठीक आहे. तर फर्स्ट जो आहे कंपोनंट तुम्हाला दिसेल इथे, हा चालू घडामोडीचा कंपोनंट आहे. ठीक आहे. मग त्याच्यात राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय लेवलच्या ज्या काही करंट इव्हेंट्स आहेत त्याबद्दल प्रश्न येतात. त्यानंतर भारताचा इतिहास, त्यामध्ये मग महाराष्ट्राच्या भारांशासह, म्हणजे महाराष्ट्राला वेटेज आहे तिथे, भारताचा तर आहेत पण महाराष्ट्राचे काही प्रश्न येणारच आहेत प्रिलिम्सला. ठीक आहे. थर्ड आहे भूगोल, आणि भूगोलमध्ये पण तुम्हाला जगाचा, भारताचा आणि महाराष्ट्राचा तिन्हीला इथे बॅलन्स केलेलं दिसेल. परंतु मोस्टली जर का प्रश्न बघितले तुम्हाला तर ते थोडे NCERT बेसिस प्रश्न दिसून येतात या 1-2 वर्षाच्या प्रिलिम्समध्ये, म्हणजे MPSC असून पण NCERT फॉलो करताना दिसते आपल्याला. चौथा कंपोनंट जो आहे तो पॉलिटी आणि आपण जे म्हणतो ना गव्हर्नन्स, म्हणजे राज्यशास्त्र व प्रशासन, त्या रिलेटेड प्रश्न आपल्याला दिसतात. 5वा कंपोनंट जो आहे तो आर्थिक आणि सामाजिक विकास, म्हणजे इकॉनॉमिक्स, अर्थशास्त्र, या घटकाशी निगडीत प्रश्न त्यावर दिसतील तुम्हाला. त्यानंतर पर्यावरणाचा, पर्यावरण, हवामान बदल वगैरे त्या रिलेटेड प्रश्न आपल्याला दिसतात सिलेबसमध्ये. आणि 7वा अगदी महत्त्वाचा म्हणजे सामान्य विज्ञान. म्हणजे असे जे मेजर 7 सब टॉपिक्स आहेत त्यावर 200 मार्काचा प्रिलिम्सचा पेपर होतो. त्यामधून जे क्वालिफाय होतात, त्यामधून जे मेरिट लिस्टनुसार सिलेक्ट होतात, त्यांना मेन्स द्यायला मिळते. आणि ती मेन्स देणे म्हणजे तुमची ती नवीन जो पॅटर्न येणार आहे आपला, त्यानुसार तुम्हाला रिटर्न फॉर्मॅटमध्ये उत्तरे लिहावी लागणार आहे. ठीक आहे. आता हा GS1चा पेपर आहे. GS2च्या पेपरमध्ये तुम्हाला दिसेल, ज्यामध्ये मी 3 कंपोनंट म्हणलो होतो तुम्हाला की आकलन त्यामध्ये चेक करणार आहेत, की एक उतारा दिलेला पॅरेग्राफ आणि त्यावरचे आन्सर्स तुम्हाला शोधायचे असतात. त्यानंतर व्हेरियस क्षमता, निर्णय क्षमता, सर्वसाधारण मानसिक क्षमता, मूळ संख्यता, म्हणजे ज्यात गणिताचा भाग वगैरे येणार आहे. मराठी आणि इंग्रजी भाषा आकलन कौशल्य येतं 10वी-12वी स्तरावर, म्हणजे जे पॅसेजेस वगैरे असतील मराठी आणि इंग्रजीमध्ये असतील आणि त्याच्यावरती तुम्हाला उत्तरं लिहायची असतात. तर मग यामध्ये त्याची लेवल वगैरे ती सिलेबसमध्ये दिलेली आहे. याबद्दल काय आपल्याला CSATबद्दल आता डिटेलमध्ये जायचं नाही. हा प्रिलिम्सचा मराठीमधून सिलेबस आहे. नाऊ दोज हू आर स्टडिंग इट इन इंग्लिश मीडियम, कारण
मोस्ट ऑफ द स्टुडंट जे आहेत आत्ताच्या पॅटर्नमध्ये जर बघितलं आपण तर दे आर स्टडिंग इन द इंग्लिश मीडियम ॲट द प्रायमरी लेवल ॲज वेल ॲज सेकंडरी लेवल अँड दे हॅव graduated in English language itself. So what are the components given in the UPSC prelims exam for the GS1 paper? So we will discuss about it briefly. So as we have seen in the Marathi, those who are comfortable in Marathi as well as English, they have already known about the syllabus in earlier slides. But those who don't understand in Marathi, for them I am specifically explaining all the components in English itself. So first component, it is all about the current events from the state level, that is Maharashtra level, then national level, that is India, and international importance. So whatever the news that are taking place at the global level, whether it is a United Nation or various regional organization, that will be covered in the current event part of the MPSC prelim syllabus. Second part is history of India, and where you have the weightage to Maharashtra specifically. So you need to study the history of India with special attention given to the Maharashtra's history. So all the social reformers from the Maharashtra and all the organization, everything related to the whatever happened in the history of Maharashtra, you need to study for the prelims GS1 paper. So moving ahead, there is a component of geography. So as we have seen, the first component is current events, second component is the history, and third component is a geography. Within geography you have the three major level of the geography, that is the geography of Maharashtra, geography of India, and geography of the world. So there are various typical features of the physical geography, social geography, economic geography, and special attention given to the Maharashtra. So here if you have to distinguish the syllabus of UPSC from the MPSC, then in the MPSC syllabus you have to give special attention, special weightage to the Maharashtra's history and Maharashtra geography, also some component of the Maharashtra's economy. So fourth component, there is a polity and governance. So it is very, I think it is a one of the easy subject and one of the scoring subject. You can fetch more mark if you pay special attention in polity and governance part. Mostly people follow the M. Lakshmikant and most of the question are directly from the M. Lakshmikant. So you have to cover the fourth component in the domain head of polity and governance. Next is economic and social development. Basically we can call it as a economics. Next component is about the general issues on the environment and ecology, and the various component, and basically the question in the environment and ecology are from the current topics. So there are 5 questions on the environment topic. So you need not to worry about the environment because MPSC has been asking only 5 questions from the environment topic. But if you look into the details of the UPSC prelims paper, there are about 25 questions from the environment section. But at MPSC level you have only 5 questions from the environment topic. Last but not the least is the general science, one of my favorite topic, because in the general science you have the question from the 3 domains, that is physics, chemistry, and biology. And within these 3 points biology has the major weightage. If there are 20 questions from the general science question, there are almost 7 to 8 questions or more than 7 to 8 questions from the biology section. So this is all about the prelim GS1 syllabus in English medium. So this is for the CSAT paper, that is GS2 paper or paper 2, that is CSAT paper, Civil Services Aptitude Test. And as we have discussed, this paper have only 3 components. First is comprehension. Basically there are passages and you have the question on the passages, and on the basis of passages you have to solve all these questions. Second is logical reasoning. So that we call the logical reasoning section where are syllogism or various topic related to the reasoning. There are questions from that topic as well. Then there is a basic numeracy, that we can call as a basic maths. And here one thing you need to know, that they are expecting class 10 level knowledge from you.
only for the Marathi and English language comprehension you need 10 to 12 level knowledge. Otherwise for logical reasoning and basic numeracy you only need the knowledge of 10th level maths and reasoning. So this is all about the prelims question, prelims syllabus for the GS1 and CSAT पेपर. सो आता मराठीमध्ये काय एक्सप्लेन करूयात, कारण बऱ्याच जणांना इंग्लिशमध्ये पाहिजे असते. सो कारण मला बरेच मॅसेजेस आले होते की आम्हाला मराठी कळत नाही. सो मग ज्यांना इंग्लिशचा प्रॉब्लेम आहे त्यांनी डायरेक्ट स्किप करून डायरेक्ट मराठीच्या पार्टवर आलं तरी चालेल. जिथे जिथे इंग्लिश असेल तिथे मी इंग्लिशमध्ये ते एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करेन. सो आता इथे आपण बघूयात की ओव्हरऑल आता मेन्स जी वर्णनात्मक बघितलेली आहे आपण, राज्यसेवा मुख्य परीक्षा जी 2025 पासून होणार, तर त्याचा आपण आता हे बघा इथे दिसेल तुम्हाला की जी काय लेखी परीक्षा म्हणलेली आहे ती जवळपास 1750 गुणांची आहे. ठीक आहे, म्हणजे 1750 मार्काची रिटन एक्झाम होणार आहे. ठीक आहे, त्यानंतर मुलाखत जी आहे ज्याला व्यक्तिमत्व तपासणी पण म्हणतो आपण, पर्सनॅलिटी टेस्ट की तुमची पर्सनॅलिटी काय, ज्याला इंटरव्ह्यू म्हणतो आपण. ठीक आहे, तो असणार आहे 275 गुणांचा. सो म्हणजे 1750 आणि 275 जर गेली तर टोटल 2025 मार्कांची तुमची मुख्य परीक्षा म्हणजे मेन्स होणार आहे इथून पुढच्या नवीन पॅटर्नमध्ये. आता हे पेपर कसे असणार आहेत, तर यामध्ये जे पेपर 1 आणि पेपर 2 असे मांडलेले आहेत त्यांनी, जे मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेत आहेत. म्हणजे तुमचं इंग्लिश मिडियम जरी असेल तर तुम्हाला एक मराठीचा पेपर तिथे 3 तासाचा लिहावाच लागणार आहे. सो तुम्ही असं म्हणू शकत नाही की माझं इंग्लिश मिडियम होतं किंवा माझं मराठी मिडियम होतं, मला इंग्लिश जमत नाही. MPSCची स्टडी करताना तुम्हाला दोन्ही भाषांबद्दल थोडं नॉलेज एका लेवलचं असलं पाहिजे. कारण इथे बघा 10वी लेवलचं तुम्हाला नॉलेज असणे गरजेचं आहे. ते दोन्ही पेपर तुम्हाला लिहिणे अनिवार्य आहे. ठीक आहे, आणि याच्यात 25% तुम्हाला मार्क पडले पाहिजे, जे आपल्याला त्यामध्ये एसे, प्रेसे रायटिंग, त्यानंतर मग काही वाक्यात उपयोग वगैरे अशा गोष्टी असतात ज्या मराठीमध्ये बघतो आपण. तर त्यावरचा पेपर, आणि हा काय तर हा याचे मार्क काउंट होत नाहीत, हे फक्त क्वालिफाईंग पेपर आहेत. 25% तुम्ही क्वालिफाय मार्क केले तर तुम्हाला जे खरी तुमची कॉम्पिटिशन राहणार ती या टॉपिकवर राहणार आहे. ठीक आहे, म्हणजे सामान्य अध्ययन पेपर 1, सामान्य अध्ययन 2, सामान्य अध्ययन 3, सामान्य अध्ययन 4, त्यानंतर वैकल्पिक पेपर 1 आणि 2, त्याआधी एक निबंधाचा पेपर पण आहे. आणि सर्व पेपरचे मार्क जर बघितले आपण तर 250 मार्काला एक पेपर आहे. म्हणजे निबंधाचा पेपर 250 मार्काला, सामान्य अध्ययनचा 250, सामान्य अध्ययन 2, सामान्य अध्ययन 3, 4 आणि ऑप्शनलचे 2 250 म्हणजे असे 500. याची जर का तुम्ही बेरीज केली सर्व तर ती 1750 होते. हीच बेरीज आपल्याला दिसेल इथे टोटल लेखी परीक्षेची. आणि त्यानंतर जी मुलाखत आहे म्हणजे इंटरव्ह्यू 275 मार्काचा, 2025 पैकी जितके मार्क जास्त पडतील तितका तुमचा रँक वर येईल. ठीक आहे, तर हे ओव्हरऑल पॅटर्न आहे तिथे. हेच पॅटर्न आता थोडं आपण द सेम पॅटर्न वी विल डिस्कस इन द इंग्लिश. सो देर आर बेसिकली 2 पेपर ऑन द लँग्वेज. आणि इथे मुद्दाम मी मराठी बोलतो कारण यू नीड टू अंडरस्टँड मराठी. मराठी तुम्हाला कळालीच पाहिजे, कारण इथे तुम्हाला 300 मार्काचा पेपर लिहायचा आहे मॅट्रिक्युलेशन लेवलचा आणि 25% मार्क घ्यायचे आहेत. ठीक आहे, सो मग मराठी आलंच पाहिजे. यू कॅनॉट से दॅट आय हॅव बीन स्टडिंग इन द इंग्लिश मीडियम अँड आय डोंट नो मराठी. इफ यू वॉन्ट टू क्लिअर द MPSC एक्झाम you need to know Marathi. At least 25% marks you have to take in the Marathi paper and qualify the exam. Otherwise your marks, all the papers will not be checked by the MPSC. So इतकं सिंपल आहे की तुमचे पेपर चेक होणार नाहीत. इतकी मराठी तर तुम्हाला कळायलाच पाहिजे, कारण बऱ्याच जणांचा एक असतो की आय डोंट नो एनिथिंग मराठी, आय हॅव बीन स्टडिंग इन द इंग्लिश मीडियम राईट फ्रॉम द माय कॉन्व्हेंट इयर्स. सो तसं चालणार नाही, इकडे तुम्हाला आलीच पाहिजे. ठीक आहे, so still you can study everything in the English but try to incorporate Marathi in your daily reading. Read the Marathi newspaper, read Marathi books, so that 25% मार्क तरी पडलेच पाहिजे. ठीक आहे, so let's discuss what are the specific subject to be counted for merit. So you have to score maximum mark in these 5-6 subject so that you will be able to clear the mains exam and eligible for the interview. Because the written examination for these all papers is of 1715 marks. So written exam is from 1715 marks. Number of question paper are 9. Then there is an interview of 275 marks and total exam will be conducted for 2025 marks. And then there will be merit list from these marks, and the student who secure the highest mark will be the rank first.
So there are paper of essay, and every paper is of 250 marks. So there is a GS1 paper of 250 marks, then GS2, GS3, GS4, all the papers are 250 marks. Then there are two papers, optional paper 1 and optional paper 2, and the knowledge required for this all paper is of graduation level knowledge. So the person taking the optional subject, for example a person taking PSIR as an optional subject, she needs to have the knowledge of graduate level to write those paper for the MPSC mains, and same is logic is applied for the UPSC mains as well. So now coming to the एसे पेपर, त्यालाच आपण निबंध पेपर म्हणतो. सो आता इथे मी मराठी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेज यूज करणार आहे. सो ते तुम्ही कळून घ्या तिथे. सो देअर इज अ पेपर ऑफ निबंध, म्हणजे निबंधाचा पेपर जो आहे त्यामध्ये बघा आता MPSCने काय दिलेलं आहे तिथे ते बघूयात आपण. उमेदवारांनी म्हणजे स्टुडंटनी निबंधाच्या पेपरमध्ये बहुविध विषयावर निबंध लिहिणे आवश्यक असेल. निबंधाच्या विषयाची सुसंगत मांडणी करणे, क्रमवार संकल्पनांची मांडणी करणे आणि संक्षिप्त लेखन करणे त्यांच्याकडून अपेक्षित आहे. सो बेसिकली इथे काय सांगितलेलं आहे की निबंध जे आहेत ते बहुविध, म्हणजे तिथे मोर दॅन 2 किंवा 2 एसे असणार आहेत, म्हणजे एकच नसणार आहे तर मोर एसे असणार आहे. जनरली UPSCला 2 एसे येतात, म्हणजे 250 येतात, मग 125 मार्काचं एक आणि 125 मार्काचं असे 2 एसे तुम्हाला तिथे UPSCला लिहावे लागतात. तर MPSCने जर का ते पॅटर्न फॉलो केलं UPSC सारखं तर तुम्हाला तिथेही 2 एसे लिहावे लागतील. आणि एकदाच पेपर दिला जातो 3 तासात तुम्हाला 2 एसे कसा टाईम मॅनेज करायचा तर तो करून तुम्हाला लिहायचे असतात. सो बेसिकली एसेमध्ये काय लिहिलेलं आहे त्यांनी इंग्लिशमध्ये, इन एसे पेपर candidate may be required to write essays on multiple topics. So there will be multiple topics as UPSC asks 2 topics. So basically in UPSC paper there are 2 sections. Section A there are 4 topics 1, 2, 3, 4, and you have to write 1 essay from this section A. Then there is section B, there are 4 topics, 4 titles, and you have to select 1 essay from this topic, and section from section 1A 1 essay and section B 1 essay. In that way you have to write 2 essays for 250 marks. So 125 marks each. So अशा प्रकारे तुम्हाला एसेचं लिहिणे गरजेचं आहे इथे. देन एसेमध्ये ॲक्च्युली आता एसेमध्ये काय येते तर याबद्दल तर आपल्याला डिटेलमध्ये आत्ताच नाही, त्याच्यावर आपण एक स्पेशल लेक्चर घेऊयात एसेमध्ये. बट जनरली UPSCमध्ये जर बघितलं आपण सध्याचा ट्रेंड तर त्यांनी एक आपण म्हणतो ना तत्त्वज्ञान, फिलॉसॉफी, तर या फिलॉसॉफिकल एसेवर जास्त भर त्यांचा दिसतोय सध्या. सो फिलॉसॉफिकल सब्जेक्ट जास्त हे करतात. बट याचा अर्थ असा नाही की तुम्हाला इथे फिलॉसॉफर व्हायचं आहे. तिथे तुम्हाला लिहायचे सर्व तेच आपले की पॉलिटिकल डायमेन्शन काय, सोशल डायमेन्शन काय, इकॉनॉमिकल, एन्व्हायरमेंट, गव्हर्नन्स, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, हे सर्व डायमेन्शन लिहायचे जरी टॉपिक तुम्हाला फिलॉसॉफिकल दिलेला असेल. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल एक टॉपिक आला होता, बी द चेंज यू वॉन्ट टू सी इन अदर. म्हणजे हे गांधीजीचं सपोज आता सेंटेन्स आले, याच्यावर एसे लिहायचं तुम्हाला. याचा अर्थ असा नाही की गांधीजी काय म्हणतात आणि फक्त गांधीजींबद्दल लिहायचं. तर याबद्दल तुमचं इंटरप्रिटेशन काय, आणि निबंध हा जो साहित्याचा प्रकार आहे, म्हणजे जो काय लिटरेचर म्हणतो आपण, त्याप्रमाणे तुम्हाला त्याला डिकोड करून त्यावर सगळे डायमेन्शन कव्हर करणारा एक एसे लिहायचा असतो. असा इथे एक्सपेक्टेड आहे 125 मार्कला. देन देअर इज अ GS1 पेपर, तो पण 250 मार्क्सचा आपल्याला माहिती आहे की ज्याला सामान्य अध्ययन 1 म्हणतो मराठीमध्ये. त्यामध्ये बेसिकली आपल्याला दिसतात की 3 कंपोनंटमध्ये डिवाइड करू शकतो और 4 कंपोनंटमध्ये करू शकतो. 3 का, जर का तुम्ही भारतीय वारसा, संस्कृती आणि इतिहास याला एक जर घेतलं तर हा एक कंपोनंट येतो. काही जण याला 2 कंपोनंटमध्ये डिवाइड करतात की भारतीय वारसा आणि संस्कृती हा एक आणि इतिहास 2. तर 1 किंवा 2 असं काही करा. त्यानंतर एक भूगोल नावाचा कंपोनंट येतो महाराष्ट्राच्या काही भारांशासह. आणि त्यानंतर ॲक्च्युली इथे जो भारतीय वारसा आणि संस्कृती आहे, या संस्कृतीला वेगळं सोसायटी असं पण तुम्हाला डिवाइड करता येईल तिथे. ठीक आहे. म्हणजे बेसिकली जर का इंग्लिशमध्ये बघितलं तर अजून क्लॅरिटी येईल तुम्हाला GS1मध्ये. इंडियन हेरिटेज अँड कल्चर, हिस्ट्री अँड जॉग्राफी ऑफ द वर्ल्ड अँड सम वेटेज टू द महाराष्ट्र. ठीक आहे. मग असे 3-4 कंपोनंट तुम्ही करू शकता तिथे. बेसिकली हेरिटेजवाला 1, हिस्ट्रीवाला 2, जॉग्राफीवाला 3. म्हणजे जॉग्राफी म्हणजे वर्ल्ड आणि एक सोसायटी नावाचा जो आपल्याला कंपोनंट दिसतो तो एक आहे, जो इथे वर लिहिला आहे मी, समाजशास्त्र वगैरे जे काही म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. तर मग
ब्रॉडली जर का तुम्हाला GS1 बघायचं तर तुम्ही GS1 मध्ये तुम्हाला इथे दाखवतो मी की GS1 ला तुम्ही अंडरस्टँड करू शकता सामान्य अध्ययन पेपर 1 मध्ये. मी आता मुद्दाम इंग्लिशमध्ये लिहितो कारण तितकं तर जमलंच पाहिजे. जनरली आपण त्याला आर्ट अँड कल्चर असं UPSC मध्ये म्हणलं जाते. देन नेक्स्ट इज हिस्ट्री. यामध्ये जनरली इंडियन हिस्ट्रीवर जास्त फोकस आहे. देन देअर इज अ कंपोनंट ऑफ सोसायटी, समाजशास्त्राचा जो पार्ट आहे. अँड नेक्स्ट कंपोनंट इज जॉग्राफी. त्यामध्ये फिजिकल जॉग्राफी ॲज वेल ॲज ह्युमन जॉग्राफी ह्या दोन्ही गोष्टी असतात. सो मग GS1 मध्ये हे 4 कंपोनंट आहेत. त्याबद्दल आपल्याला रीडिंग करावं लागते. बेस मटेरियल राईट फ्रॉम NCERT वगैरे ह्या गोष्टी आपल्याला करणे गरजेचं आहे. आणि त्यावर मग आपल्याला 250 मार्क्सचं रिटर्न आन्सर्स लिहिणे गरजेचं आहे. सो आय होप की GS1 तुम्हाला कळालं असेल. देन देअर इज अ पेपर ऑफ GS2. तर GS2 मध्ये काय आहे मग, तर सामान्य अध्ययन पेपर 2 मध्ये बघा दिसेल तुम्हाला प्रशासन, संविधान आणि राज्यशास्त्र एकत्र बघूयात आपण. देन सामाजिक न्याय हा एक कन्सेप्ट मोठा आहे आणि आंतरराष्ट्रीय संबंध ज्याला इंटरनॅशनल रिलेशन आपण म्हणतो. आता यामध्ये महाराष्ट्राचा भारांश आहे. म्हणजे समजा आता प्रशासनामध्ये महाराष्ट्राचं प्रशासन कसं चालते या गोष्टी थोड्या आपल्याला इथे UPSCपेक्षा जास्त डिटेलमध्ये जाऊन थोडं स्टडी करावं लागतं कारण तसे प्रश्न इथे येण्याचे चान्सेस आहेत. त्यालाच इंग्लिशमध्ये जर बघितलं आपण GS2ला तर बघा इथे गव्हर्नन्स पार्ट ज्याला मराठीमध्ये प्रशासन म्हणलेलं आपण. देन कॉन्स्टिट्यूशन अँड पॉलिटी, देन सोशल जस्टिस आणि मग इंटरनॅशनल रिलेशन्स विथ सम वेटेज टू महाराष्ट्र. याला पण जर का डिफाईन करत झालं GS2ला आपण तर मग कसं बघणार आपण GS2 मध्ये काय काय आहे. मग सिम्पल लँग्वेजमध्ये स्टार्ट करूयात आपण पॉलिटी आणि कॉन्स्टिट्यूशनपासून. यामध्ये मग कॉन्स्टिट्यूशन आपल्या संविधानामध्ये काय काय तरतुदी आहेत, मग त्याच्यात केंद्र राज्य संबंध म्हणजे स्टेट आणि सेंटरमध्ये रिलेशन्स काय तो पार्ट. देन देअर इज अ कन्सेप्ट ऑफ गव्हर्नन्स. या गव्हर्नन्समध्ये मग गव्हर्नन्स मॉडेल किंवा ओव्हरऑल ॲट द सेंटर लेवल स्टेट लेवलवर कसं आपलं ॲडमिनिस्ट्रेशन चालते, IAS IPS डेप्युटी कलेक्टर तहसीलदार हे कसे काम करतात तो पार्ट इथे आपण बघणार आहे. त्यानंतर एक सोशल जस्टिस आहे. या सोशल जस्टिसमध्ये जे सामाजिक न्याय म्हणतो मग यामध्ये हेल्थ, एज्युकेशन, विमेनचे प्रॉब्लेम, चिल्ड्रनचे प्रॉब्लेम, ओल्ड एजचे प्रॉब्लेम ह्या अशा गोष्टी आपल्याला स्टडी करायच्या आहेत. त्यानंतर मग NGOज वगैरे काय असतील, सेल्फ हेल्प ग्रुप्स असतील, त्या सर्व स्टडी गव्हर्नन्स आणि सोशल जस्टिसमध्ये करतो. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट इंटरनॅशनल रिलेशन. मग आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत कशी कामगिरी करतो, काय सध्या इश्यू सुरू आहेत, इस्रायल पॅलेस्टाईन हा मुद्दा काय आहे, युनायटेड नेशन म्हणजे संयुक्त राष्ट्र ही संघटना कशी काम करते, भारताच्या ज्या रिजनल लेवलवर कसं कामकाज चालतो, मॅरिटाईम म्हणजे समुद्रात ओशनमध्ये त्याचे कसे चालतात. मग ह्या सर्व गोष्टी ज्या त्या इंटरनॅशनल रिलेशनमध्ये आणि यावर 250 मार्काचा पेपर तुम्हाला GS2चा सामान्य अध्ययनचा 2चा दिसेल. त्यानंतर सामान्य अध्ययन 3 मध्ये जर का बघितलं आपण तर यामध्ये आर्थिक विकास याला आपण पहिला कंपोनंट म्हणूयात. त्यानंतर जैवविविधता पर्यावरण याला दुसरा म्हणूयात, सुरक्षा आणि आपत्ती याला तिसरा म्हणूयात आणि तंत्रज्ञान याला चौथा म्हणूयात. आता यासोबतच थोडा ॲग्रिकल्चरचा पार्ट पण इथे दिसतो तुम्हाला जो आर्थिक विकास आणि जैवविविधता किंवा आर्थिक विकासमध्ये आपण स्टडी करतो. म्हणजे आता इंग्लिशमध्ये जर बघितलं आपण तर बघा इकॉनॉमिक डेव्हलपमेंट हा एक, देन बायोडायव्हर्सिटी आणि एन्व्हायरमेंट एकत्र बघूयात. सिक्युरिटीमध्ये जनरली इंटरनल सिक्युरिटी आणि डिझास्टर मॅनेजमेंट आहे आणि टेक्नॉलॉजी. UPSCमध्ये ते ॲग्रिकल्चरवर एक स्पेशल वेटेज आहे जास्त. म्हणजे या सब्जेक्टला स्टडी करण्यासाठी तुम्हाला काय काय स्टडी करावं लागेल ते जर बघायचं झालं तुम्हाला तर GS3मध्ये बघा सिम्प्लिफाय करताना तुम्हाला सांगतो की इकॉनॉमी त्यातही भारतीय अर्थव्यवस्था असं म्हणू शकता तुम्ही. देन मला वाटते की ॲग्रिकल्चर किंवा मग त्याला ॲग्रो इकॉनॉमी म्हणू शकता तुम्ही कारण इकॉनॉमीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तिथे ॲग्रिकल्चरवर फोकस केला दिसतो. सो मग ॲग्रो इकॉनॉमी आपण म्हणूयात. देन नेक्स्ट जो कंपोनंट या इथे महत्त्वाचा आहे ज्यावर प्रश्नही जास्त UPSC विचारते दॅट इज इंटरनल सिक्युरिटी ज्याला अंतर्गत सुरक्षा असं कंपोनंट म्हणतो आपण. नेक्स्ट मग त्यासोबत दिसेल आपल्याला एन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरण. यावरही मेन्सला भरपूर प्रश्न विचारला गेले आहेत UPSCच्या. एन्व्हायरमेंट मग त्याला DM म्हणजे डिझास्टर मॅनेजमेंट. अशा प्रकारे आपल्याला मेजर 4 कंपोनंट GS3मध्ये दिसतात आणि यावर ॲग्रिकल्चर, इंटरनल सिक्युरिटी आणि एन्व्हायरमेंट आणि डिझास्टर मॅनेजमेंट यावर खूप जास्त प्रश्न आलेले आपल्याला UPSCला तरी दिसतील. MPSC कसं विचारेल तर याच रिलेटेड थोड्या गोष्टी विचारू शकते. आता एक डायनॅमिक पेपर आहे इथे की जो जनरली आपण आत्तापर्यंत स्टडी केलेला नसतो आणि तो आपल्याला डायरेक्ट UPSC किंवा MPSCची मेन्स देताना दिसेल. तर MPSCने हा जो पेपर आहे GS4चा तो UPSCचा जसा आहे तोच सिलेबस दिलेला आहे, बाकीकडेही दिलेला आहे.
बाकीकडे फक्त लिहिलेलं आहे त्यांनी बाकीच्या पेपर्समध्ये की महाराष्ट्राच्या भारांशासह स्पेशल वेटेज टू महाराष्ट्र कंपोनंट, पण इथे काय तर तो सेमच पेपर दिसतो आपल्याला, इथे काही महाराष्ट्र वगैरे असा शब्द दिसत नाही. त्यामध्ये काय कंपोनंट, नीतिशास्त्र, सचोटी आणि अभियोग्यता. म्हणजे बेसिकली काय, इथिक्स, दुसरं इंटिग्रिटी आणि ॲप्टिट्यूड. म्हणजे तुम्हाला जर का प्रशासनात जायचं आहे, तुम्हाला अधिकारी व्हायचं आहे, तर तुमच्याकडे काय काय गुण असले पाहिजे. तुमच्यामध्ये नीतिमत्ता असली पाहिजे, म्हणजे तुम्ही सोप्या सोप्या गोष्टी घ्या ना, खोटं बोललं नाही पाहिजे. तुम्ही तुमच्या कामाला उत्तरदायित्व असलं पाहिजे. तुमच्या कामामध्ये सचोटी असली पाहिजे. तुम्ही एखादी गोष्ट करता तिथे तुमची अभियोग्यता आहे का, तुमच्याकडे ती ऑथॉरिटी आहे का, ह्या गोष्टी, ॲप्टिट्यूड आहे का. म्हणजे तुम्हाला जर का डेप्युटी कलेक्टर व्हायचं, तुम्हाला जर DYSP व्हायचं, तर तुमच्यामध्ये ते ॲप्टिट्यूड, अभियोग्यता आहे का नाही. तर मग त्या रिलेटेड काही गोष्टी, त्या रिलेटेड काही प्रश्न, त्या रिलेटेड काही केस स्टडीज यामध्ये विचारले जातात. आता याबद्दल दोनच गोष्टी सांगेल मी, की UPSC जो GS4चा कंपोनंट आहे त्यांचा, तिकडे जनरली काय करते की एक थेरी पार्ट आहे, ज्यावर काय असतात की क्वेश्चन आन्सर टाईप असतात. प्रश्न, क्वेश्चन असतात दिलेले आणि त्याच्यात तुम्हाला आन्सर लिहिणं गरजेचं आहे. ठीक आहे, हा एक असतो सेक्शन. सेकंड सेक्शन जो आहे तो केस स्टडीजचा आहे. या केस स्टडीजमध्ये काय दिलेलं असते, फॉर एक्झाम्पल, तर याच्यात 4-5 केस स्टडी तुम्हाला लिहिणे आवश्यक आहे, 20-20, 15-15 मार्काला. त्यामध्ये एक सिच्युएशन दिलेली असते की फॉर एक्झाम्पल तुम्ही इंटरव्ह्यूला जाता MPSC का UPSCच्या, तिथे ॲक्सिडेंट होत आहे आणि तुम्हाला इंटरव्ह्यूला जायला उशीर होते आणि तुम्हाला त्या व्यक्तीला पण वाचवायचं. अशा केसमध्ये, अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही काय करणार, मग त्याला पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला लिहावं लागेल की ती सिच्युएशन तुम्ही कशी हँडल करणार. किंवा तुमच्या डोळ्यापुढे कुठेतरी करप्शन होत आहे, पण तो तुमच्या रिलेटेड नाही आहे, तुम्ही फक्त बघताय तुमचं काम तर होत आहे तिकडे, त्या सिच्युएशनमध्ये तुम्ही काय करणार. मग किंवा मग डिझास्टर आलेलं आहे, कुठेतरी भूकंप झाला, फ्लड आलेला आहे, पूर आलेला आहे आणि तुम्ही तिथे जर का डेप्युटी कलेक्टर आहात, तर तुम्ही त्या सिच्युएशनला कसं हँडल करणार, कोणकोणत्या तुमच्या प्रायोरिटी असणार, अशा गोष्टी तुम्हाला केस स्टडीजमध्ये तिथे लिहायच्या असतात. सो मग थेरी प्लस केस स्टडी असा GS4चा पेपर आपल्याला तिथे दिसून येतो. ठीक आहे. नेक्स्ट दिसेल तुम्हाला ऑप्शनल पेपर, ज्याला आपण वैकल्पिक विषय म्हणतो, जो तुम्हाला एक निवडायचा असतो. त्याची लिस्टही मी तुम्हाला दाखवतो की MPSCने जी जवळपास 25 ते 26 विषयांची लिस्ट दिली आहे, त्यापैकी तुम्हाला एक निवडायचा आहे. त्यावर 2 पेपर असतात, ते 2 पेपर तुम्हाला 250 मार्काला लिहायचे. मग त्यामध्ये पेपर 1 आणि पेपर 2 असे 2 पेपर, 250 मार्काचा पेपर 1 असणार, 250 मार्काचा पेपर 2 असणार. आता UPSCमध्ये जर का जनरली बघितलं आपण, तर UPSCमध्ये जे ऑप्शनल पेपर आहेत तिथे जास्त चालणारे कोणते आहेत, तर पॉलिटिकल सायन्स, म्हणजे ज्याला PSIR म्हणतो आपण, राज्यशास्त्र, पॉलिटिकल सायन्स. आता हा पॉलिटिकल सायन्स स्वतः माझा होता, त्याबद्दल मी त्यावर इंटरव्ह्यू पण दिलेला आहे, चांगले मार्क आले होते मला. त्यानंतर जास्त घेतला जातो सोशॉलॉजी, समाजशास्त्र. त्यानंतर UPSCमध्ये एक अँथ्रोपॉलॉजी, हा पण सब्जेक्ट भरपूर विद्यार्थी प्रिफर करतात. सोशॉलॉजी, PSI असेल, अँथ्रोपॉलॉजी असेल. त्यानंतर मग काही समजा हिस्ट्री, देन जॉग्रॉफी, इवन फिलॉसॉफी, हे पण वैकल्पिक विषय जे आहेत 500 मार्कासाठी बरेच जण चूज करतात. आणि काही जण टेक्निकल जर का त्यांचं स्ट्रॉंग असेल, मॅथमॅटिक्स किंवा मग मेडिकल सायन्स, तर ते पण घेतात तिथे. आता यामध्ये जी काही MPSCने लिस्ट दिलेली आहे, तिथे बघा 26 विषयांची लिस्ट दिलेली आहे. उमेदवारास म्हणजे स्टुडंटला वैकल्पिक विषयांच्या यादीमधील कोणताही वैकल्पिक विषय निवडता येईल. सो स्टुडंट कॅन ऑप्ट एनी ऑप्शनल सब्जेक्ट फ्रॉम दिस 26 ऑप्शनल. कोणताही एक तुम्ही निवडू शकता, या बाहेरचा तुम्ही निवडू शकत नाही. ठीक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघायचं दिसेल, ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट असेल तर तो ॲग्रिकल्चर, कृषी घेऊ शकतो. त्यामध्ये मग बघा, जो अँथ्रोपॉलॉजी म्हणलं मी, मानवशास्त्र, तो पण सब्जेक्ट तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर सायन्स बॅकग्राऊंड असणारे जीवशास्त्र, रसायनशास्त्र, इंजिनिअरिंग जे सिव्हिल इंजिनियर असतील, कॉमर्सवाले वाणिज्य आणि लेखाशास्त्र, अर्थशास्त्रातले इकॉनॉमिक्स घेऊ शकतात. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगवाल्यासाठी इंजिनिअरिंगचा सब्जेक्ट आहे. बाकी मग जे आपले जॉग्रॉफी, भूशास्त्र, इतिहास, लॉ म्हणजे विधी, व्यवस्थापन, मराठी साहित्य पण घेऊ शकता, गणित, यांत्रिकी, अभियांत्रिकी, नंतर वैद्यकशास्त्र म्हणजे मेडिकल सायन्स, डॉक्टर लोक घेऊ शकतात ते त्यांचा. देन फिलॉसॉफी, भौतिकशास्त्र, राज्यशास्त्र, मानसशास्त्र, लोकप्रशासन, समाजशास्त्र, सांख्यिकी आणि परांग, असे 26 वैकल्पिक विषयापैकी एक विषय तुम्हाला निवडायचा आहे. त्याचा व्यवस्थित अभ्यास करायचा तुम्हाला आणि 500 मार्कासाठी त्याचे 2 पेपर 250 मार्काचे तुम्हाला लिहायचे. तर अशा प्रकारे असा ओव्हरऑल तुम्हाला दिसेल की जो न्यू पॅटर्न येणार आहे MPSCचा, तो सेम आपल्याला दिसेल. न्यू पॅटर्न जो आहे, जो 2025 पासून लागू होणार आहे MPSCला, तो आपल्याला दिसेल की
ऑलमोस्ट अलाइन झालेला आहे UPSCशी. बट इथे एक चॅलेंजिंग पार्ट आहे की तुम्हाला महाराष्ट्र जो आहे त्यावरचे प्रश्न जास्त येण्याचे चान्सेस आहेत कम्पेअर टू द UPSC. सो मग तिथे त्यांना थोडं महाराष्ट्र रिलेटेड नॉलेज असलंच पाहिजे. सो महाराष्ट्राचा थोडासा स्ट्रॉंग असेल, त्याला एज मिळेल. UPSCचं नॉलेज असूनच पास होईल असं होणार नाही. प्रिलिम्सला पण चॅलेंज आहे आणि मेन्सला पण तुम्हाला महाराष्ट्राचं नॉलेज असेल. महाराष्ट्र रिलेटेड जास्त प्रश्न येऊ शकतात, जॉग्रफीचे, हिस्ट्रीचे, इवन इकॉनॉमी अर्थशास्त्रावरचे. तर त्यामुळे आणि तुम्हाला केस स्टडीज एसे लिहिताना पण महाराष्ट्राचे एक्झाम्पल जास्त लिहिणे तिथे आवश्यक असणार आहे. सो इन दॅट वे आपण हा एक ब्रीफली माहितीवाला व्हिडिओ बघितलेला आहे. असेच बरेच व्हिडिओ आपण घेऊन येणार आहे की डिस्क्रिप्टिव्ह मेन्स जी आहे आणि जे काही UPSC करतायत आणि त्यांना MPSC पण द्यायची आहे त्यांनी पण ह्या गोष्टी करणे गरजेचं आहे. कारण आता एक खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे तुम्हाला इकडचा पेपर लिहायला. जे काही असे विद्यार्थी असतील की जे MPSC मेन्स देत आलेले आहेत ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नमध्ये आणि त्यांना आत्ता मेन्स करायचे, त्यांनी पण या गोष्टीकडे जर थोडं व्यवस्थित लक्ष दिलं, थोडी रायटिंग केली काही दिवस, तर त्यांनाही इकडचं जमू शकते आणि ते क्वालिफाय पण करतील, पोस्ट पण काढतील असं आम्हाला वाटते. आता अशाच व्हिडिओसाठी मिळण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा. आपलं विद्यागुरु अकॅडमीचे जे चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करणे गरजेचं आहे. बाकी ओल्ड पॅटर्नमधले बरेच व्हिडिओ तिथे आहेत आणि त्यासोबतच जे काही MPSC करंट कसं असते, जॉग्रफी, हिस्ट्री, देन सायन्स काय आहे तिथे, कारण हा कंपोनंट UPSCला नाही आहे जो आपल्याकडे आहे. तिथे PYQ ॲनालिसिसचे बरेच व्हिडिओ तुम्हाला आपल्या यूट्यूबच्या चॅनलवर मिळतील. तर अशासाठी तुम्ही आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. बाकीचे अपडेट्स मिळण्यासाठी जे काय आपलं टेलिग्राम चॅनल आहे विद्यागुरु अकॅडमीचं ऑफिशियल, तर त्यालाही तुम्ही सबस्क्राईब करणे गरजेचं आहे. तर अशा प्रकारे आपण इथे थांबूयात. ओव्हरऑल न्यू पॅटर्न जो MPSC 2025 लागणार आहे त्याबद्दल माहिती सांगितली आहे. नेक्स्ट काही लेक्चरमध्ये आपण प्रत्येक टॉपिक जो आहे किंवा प्रत्येक GS पेपर जो आहे त्याचा सिलेबस हे डिस्कस करण्याचा प्रयत्न करूयात. तर आपण भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. इथे थांबूयात. थँक्यू.